UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मंत्रिपद न मिळाल्यामुळे 7 नेते नाराज। मुनगंटीवार, भुजबळ, रवी राणांसह शिंदे गटाचे शिवतारे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडेकर यांची नाराजी। मंत्रिपद आलं आणि गेलं, मी संपलो नाही। भुजबळांच्या नाराजीचा स्फोट, तर आता राज्यसभेवर जाणार नाही असंही ठणकावलं। अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं वाटत नाही। मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांचा अजित पवार यांच्यावर निशाणा। आधी वापर केला, सत्ता आल्यावर मात्र ओबीसी नेतृत्वाला डावललं। छगन भुजबळ यांच्यावरून विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर निशाणा। ओबीसींबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही, ओबीसींबद्दल काँग्रेसकडे दाखवण्यासारखं एकही काम नाही, फडणवीसांची टीका। छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न, भुजबळांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज। सूत्रांची माहिती, नागपुरात असूनही मुनगंटीवार विधानसभेच्या कामकाजामध्ये अनुपस्थित। काही लोकांना मंत्रिमंडळामध्ये न घेण्यामागे पक्षाचा विशिष्ट मानस। केंद्रीय पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत काहीतरी विचार करूनच मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। नाव कट झाल्याचं दुःख नाही, पण विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे। 2.5 वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही, विजय शिवतारेंची संतप्त प्रतिक्रिया। एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, जयंत पाटील म्हणाले होते। अमोल मिटकरींचा जयंत पाटलांबाबत मोठा दावा। 2-3 दिवसांमध्ये खातेवाटप जाहीर होणार, खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मित्रपक्षांचा विचार न करणं दुर्दैवी। निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचं शेत चांगलं कसलं, पण आता खळ्यावरून आम्हाला बाहेर काढलं। सदाभाऊ खोतांकडून नाराजी व्यक्त। सरपंच हत्या प्रकरणामधील 3 फरार आरोपींवर तात्काळ कारवाई करा। मसाजोग हत्या प्रकरणी अंबादास दानवे विधान परिषदेमध्ये आक्रमक, सीडीआर तपासणीचीही मागणी। बीड सरपंच हत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत, गुंडशाही चालवणाऱ्यांचा संबंध धनंजय मुंडेंशी असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप, तर मुंडेंनी आरोप फेटाळले। बीडमधील आरोपी कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा आहे याचा विचार केला जाणार नाही, गुन्हेगार कुणीही असो सोडणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। सोमनाथ सूर्यवंशी यांचा पार्थिव परभणीमध्ये दाखल। आंदोलक सोमनाथ सूर्यवंशींचा न्यायालयीन कोठडीमध्ये झाला होता मृत्यू। सोमनाथ सूर्यवंशीला अमानुष मारहाण झाली, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा आरोप, तर शरीरावरील जखमांमुळे मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालामध्ये नमूद। भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठी प्रवीण दरेकरांच्या नावाचीही चर्चा, रवींद्र चव्हाणांसह प्रवीण दरेकर यांचंही नाव चर्चेत, सूत्रांची माहिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।